पटकन एंडला ऋषी. पहिला बॉल, मॅचला सुरुवात. पहिला चेंडू लिडिंग एज घेतलीये. बॉल उंच चालला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. महत्वाची विकेट. पहिला धक्का, ऋषी इथे बाद. या मॅचची गोल्डन विकेट. धक्का मोठा लागलेला आहे, फटका पूर्णपणे फसला. ज्या प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट करायला गेले, बॉलने बॅटची लिडिंग एज घेतली आणि त्यानंतर बॉल हवेत उभा राहिला. फार काळ बॉल हवेमध्ये हेलकावे देत उभा होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सहजरित्या आले आणि हा कॅच कंप्लीट केला. टीम हातलोटला. हा धक्का लागलाय मोठा, कारण पाठीमागच्या मॅचमध्ये ज्यांनी 40 धावांचा खेळ केला होता ना, असा फलंदाज आऊट होऊन आता माघारी. हा कालचा अर्धशतक, कालचं शतक, काल मिळालेली बाईक आज कामी येत नसते. आज नव्याने सुरुवात करायची आहे. मागील मॅचमध्ये आपण काय केलं होतं, मागील मॅचमध्ये बनवलेला धाबा या महत्वाच्या नाही आहेत. इथून शून्याने सुरुवात करायची आहे. आयुष्याची पहिली पायरी ही शून्यातूनच चढावी लागते. एका नव्या सामन्याची सुरुवात ही शून्यातूनच होते. आत्मविश्वास, थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला की काय, कारण सचिनने लगेचच सांगितलं फटका केला हा बॉल वाईड होता, चेस का केला तू. तिथे लिडिंग एज घेतली, बॅटर आउट झाला. मोठा धक्का लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष दाखल होतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. यावेळेला आल्या पहिलाच बॉल, हर्ष मैदानाच्या आतमध्ये, बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार. आल्या पावली सुरुवात केली, अगदी आक्रमण केले या बॉलच्या पाठीमागे. मला घेऊ नका कोणी हलक्यात, मी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मारतो मोठे फटके मोठ्या दणक्यात, हेच या बॉलच्या पाठीमागे सांगितलं आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात धडाकेबाज केली. धावसंख्या 6, एक गडी बाद. आणखीन एक तडाखा ऑन साइडला गॅप मध्ये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हर्ष सेट ऑन फायर. हर्ष सो मस्ट गो ऑन. पहिल्या 2 मध्ये 10 बनवल्यात. आता हर्ष नावाचा पिक्चर मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा. 2च बॉल खेळले आणि 2 बॉलच्या पाठीमागे एकूण 10 धावा कुठलेल्या आहेत. लॉंगॉनला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे गेला. सरळ 4 धावांसाठी क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली. धावसंख्येचा वेग वाढला. त्याचं कारण आहे हर्षने केलेली ताबडतोड फलंदाजी. ताबडतोड विस्फोटक विध्वंसक अंदाज. हर्ष विकेट गमावलाय, परंतु त्याचं दुःख त्याला नाहीये. आपला वेगळा अंदाज आहे. पॅटर्नच वेगळा आहे या खेळाडूचा. मैदानाच्या आतमध्ये तो आला आणि सातत्याने चांगले स्ट्रोक खेळतोय. धावफलकावरती धावा एकंदरीत 10 बनलेल्या आहेत. एक फलंदाज बाद. या बॉलच्या पाठीमागे तर मनोबल वाढेल, कारण ज्या प्रकारचा बॉल इथे हाताळण्यात आलेला आहे, बॉल डॉट आलेला आहे, अशाच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये काही बॉलच्या पाठीमागे धावा, काही बॉलच्या पाठीमागे विकेट, काही बॉल डॉट. हा बॉल दिशाहीन राहिलाय. हा मनोवैज्ञानिक दबाव आहे गोलंदाजावरती, कारण विकेट मिळवल्यानंतर कुठे ना कुठेतरी हर्ष जसा आला, त्याचे इंटेन्शन ज्या रीतीने पाहायला मिळाले, सातत्याने मोठी फटकेबाजी तो करत असताना पाहायला मिळतोय. धावा येत आहेत. मॅचमध्ये कलाटणी दिली जाऊ शकते, त्यासाठी प्रयत्न चांगले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल आणखीन एक समोर. डाऊन दी ग्राउंड. रब्बर बॉलवरती जब्बर स्ट्रोक. रब्बर बॉलवरती हा रब्बर स्टॅम्प स्ट्रोक. ठोकला षटकार. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस बॅटिंगसाठी आले, परिस्थिती अनुकूल नव्हती, बिकट होती, परंतु याच बिकट परिस्थितीमध्ये आज तिकट फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. हर्ष मोरे यांच्या बॅटमधून आलेला आणखीन एक मोठा टोला आणि सुरू झाला त्यांच्या बॅटिंगचा बोलबाला. बघता बघता धावसंख्येने वेग चांगला पकडलेला आहे. 17 धावा, एक गडी बाद. शेवटचा बॉल या ओव्हर मधला बाकी. पुढचा चेंडू. फटका आणखीन बसतोय. बॉल उंच चाललाय. क्षेत्ररक्षक पोचतोय चेंडूच्या खाली. झेल टिपण्यात आलाय. झेल टिपण्यात आला आणि तदनंतर सेलिब्रेशन. धक्का लागला. आणखीन हर्ष देखील आउट. एका मागोमाग एक 2 फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती एकंदरीत 16 बनल्यात आणि दुसरा फलंदाज बाद. 17-2. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. ज्यांनी हा डाव सावरला असे हर्ष मोरे आता उठून माघारी जात आहेत. फटका फसला, त्यानंतरचं सेलिब्रेशन आपण पाहिलं गोलंदाज योगेश यांनी केलं, कारण त्यांच्याच ओव्हरमध्ये काही मोठे फटके आले होते आणि त्यानंतर त्यांनीच त्या फलंदाजाची विकेट टिपली ज्यांनी मोठे फटके त्यांना मारले होते. त्यानंतरचं जल्लोष, सेलिब्रेशन, या सर्व काही गोष्टी बघण्यासारख्या होत्या. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना हातलोटने बनवलेले आहेत धावा 17, एक गडी बाद. दोन्ही फलंदाज कोसळलेले आहेत. एका बाजूला स्ट्रायकर जोडीतले एकमेव फलंदाज
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज आहेत. त्यांच्या सोबतील आता क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोहित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी, सोबतीला मैदानाच्या आतमध्ये सचिन आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवरती. अक्षयला तुम्ही पाहताय धावफलकावरती 17 बनलेले आहेत. हा बॉल खाली राहिला, यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. इथून मात्र धाव आलेली नाही आहेत. काही विविध गावातील खेळाडूंना घेऊन हा संच बनवला गेला असंच मी म्हणेन, परंतु अगदी त्याच वेळेला चांगलं प्रदर्शन होत आहे. घोषांगी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. धाव 1 मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते आहे. 18 बनलेले आहेत. हा बॉल देखील दिशाहीन राहिलाय. अवांतरची धाव 19 बनतायत. बॅटिंग करतो हतलो टीम. एक धाव फारशी इम्पॅक्टफुल आहे, त्यामुळे एक धाव सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. 19 ला 2 आहेत. 2 बॅटर आउट. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल देखील शरीरभेदक मारा इथून पाहायला मिळालाय. मुभा दिलेली नाही आहे सचिनला. सिंगल इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगल इथून आली आहे. स्ट्राईक रोटेट होतीये. पहा निलेश सर, आपण एक बाब चांगली पाहायला मिळते की स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळते. विकेट गमावलेला आहेत, त्याचा कोणताही दबाव दडपण संघावरती जाणवत नाही. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होतो त्यावेळेस स्कोर बोर्ड आणि मी बिझी राहतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग या फटक्याच्या पाठीमागे करता आलेला नाहीये, परंतु दुसरीचा प्रयत्न इथे तत्परतेने चालवला आणि बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे चपळतेने पूर्ण केलेले आहेत. स्कोरबोर्ड हलतं ठेवलंय. सातत्याने धावा येत आहेत. 2 महत्वाचे बॅटर आउट झालेले आहेत. त्यामुळे एका क्षणाला असं वाटलं होतं की ज्यावेळेला ऋषी बाद झाला तिथे धावा कमी झाल्यात. हर्षने मोर्चा बांधणी केली. हाही बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जिथे तैनात आहे. सिंगल आली. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या 23 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा एका षटकाचा आणखीन खेळणं बाकी आहे. भागीदारी रचली जाते. सिंगल डबलला प्राधान्य दिलंय, त्यामुळे मॅच चांगली होणार. एक फायटिंग टोटल निश्चित पाहायला मिळेल. षटकातला आता हा 5वा बॉल प्रगतीपथावरती येतोय. बॉलर अक्षय कदम पुन्हा तयार. 2 बॉलचा खेळ बाकी आहे अजून. हा 5वा बॉल आहे. शरीरापासून दूर ठेवलेला आहे. पंचांनी पाहिलं, हेरलं की बॉल खेळण्याच्या आवाक्यामध्ये नव्हता, त्यामुळे हा बॉल वाईट आहे. बॉल वाईट आला, परंतु परिस्थिती ही तितकीशी वाईट बनत चालली आहे संघासाठी. अवांतर धावा येत आहेत. संघाची धावसंख्या 24 बनलेली आहे. यावेळेस बॉल ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. सचिन वेगाने धावतोय. 2 धावा इथून येत असताना दुहेरीच्या मदतीने धावफलक पुन्हा वधारतंय. 26 धावा धावफलकावरती बनत असताना पाहायला मिळाल्यात. 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग हातलो टीम करते. रन्स येत आहेत, ही बाब सर्वाधिक महत्वाची आहे. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुम्ही पाहता या स्पर्धेचं. बॉल प्ले अनमिस. चांगल्या धाटणीचा, चांगल्या टप्प्यावरती यष्टीरक्षकाचा भेद घेणारा 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती बनलेल्या 26. 2 बॅटर आउट. 13च्या सरासरीने बॅटिंग करताना टीम हातलोडने या धावा बनवलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये धावा जास्त येऊ शकल्या नाही. अवघ्या 90 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. त्याचं कारण आहे अक्षय कदम यांनी केलेली चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, त्यामुळे धावसंख्येचा जो आलेख ग्राफ होता ना तो खाली खेचला गोलंदाजी अक्षय कदम यांनी करताना. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आता इथून पुढे जर आणखीन 20 ते 15 धावा आल्या तर ज्याची आपण चर्चा करतो की जो फायटिंग स्कोर आहे ना तो इथे सेट होईल, उभा राहील आणि या मॅचमध्ये दोन्ही संघ फाईट करू शकतील. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये आता इथून पुढे धावा किती येतील, शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज धावा किती देईल आणि गोलंदाजी करताना जो काही प्रयत्न आहे ना की समोरच्या टीमला कमी धाव संख्येवरती रोखण्याचा, त्याच्यामध्ये यश मिळेल का नाही मिळेल. शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती किंवा युवा खेळाडूला बोलवलेला आहे सार्थक गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 साठी. शेवटचा आणि अंतिम षटक पूर्वार्धातील. हा बॉल समोर केलाय. सार्थक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मला मिळतोय. या मैदानावरती आल्यानंतर एक खेळाडू नेहमीच आपल्याला या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतो.
तो आहे सुरेश सकपाळ. आणि पहा ना, सामना झालेला आहे, परंतु हे मैदान काही लांब घेऊन जात नाही. त्याला सिंगल आलेली आहे. एकेर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. ते एकंदरीत 27. KSKचे टॅटू आर्टिस्ट मंगेशजी, आपलंही हार्दिक स्वागत. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून देवळी गावचा सुपरस्टार तोही तुम्हाला पाहायला मिळेल. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दोघे आले. दोघांची शेती आणि दोघांनीही केली माती. धाव मिळेल. इथून एक येते, झेल झालेला नाही, सिंगल येते. या बॉलच्या पाठीमागे झेल घेण्याचा अंदाज पूर्णपणे चुकला, कारण ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट करायला गेला आडव्या बॅटने, बॉलने बॅटची वरची काढा घेतली, बॉल हवेत उभा राहिला आणि दोन्ही खेळाडूंना या झेलचा अंदाजच बांधता आला नाही. त्याच्यामुळे ते झेल निसटलेला आहे. सिंगल मिळते, जीवनदान मिळालेलं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटचे आता 3 बॉल बाकी, धावसंख्या 28, 2 गडी बाद. धावफलकावरती 28 बनलेले आहेत. आडवा बाटणे ऑन साइडला सचिन, या नावामध्ये आहे दम, या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळाल्यात संपूर्ण अर्धा डझन. षटकार, नो बॉल षटकार. म्हणजे एकूण या बॉलच्या पाठीमागे 7 धावा मिळतील. हा नो बॉल आहे, त्याच्यावरती आलेला मोठा प्रहार आहे. 7 धावा एकूण या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. सचिन मोरे यांनी आता आक्रमण सुरू केलेलं आहे. हात खोलले, शेवटच्या ओव्हरमध्ये धावा गरजेच्या आहेत आणि त्या कुठायला सुरुवात केली. धावसंख्या 35 आहे. फ्री हिटचा बॉल प्रगतीपथावरती येईल, कारण या अगोदर सार्थकने हा बॉल नो टाकलाय. षटकातला 4था बॉल. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत. त्या 35 फ्री हिटचा बॉल. स्ट्रायकर एंडला सचिन. नितीनजी, आपले हार्दिक स्वागत. आणखीन एक फटका आडव्या बॅटने ऑन साइडला खेळला, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न होतोय. 2 आलेल्या आहेत. तिसरीचाही प्रयत्न झालाय. 3 आल्या. तिहेरी धावा वेगाने येत आहेत. 38 ऑन दी बोर्ड. पहा निलेश सर, पहिल्या बॉलवरती ज्यावेळेला विकेट गेली त्यावेळेला असं वाटलं होतं ज्या 40 ते 50 धावा बनतायत आता त्या मायनस झाल्यात की काय, परंतु असं झालं नाही. ऋषी आला, त्याने डाव सावरला. सचिन आता चांगली बॅटिंग करतोय. निश्चित ही जी काय मधल्या फळीमध्ये बॅटिंग झालेली आहे ती टीमसाठी लाभदायक आहे. शेवटचे 2 बॉल. बॅटची आतली काढा घेऊन बॉल चाललेला आहे आता डिक्लेअर झोनमध्ये. यानंतरचा नाणेफेकीचा कौल होईल आणि तो आपण या ठिकाणी करूया. ज्या गावाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या गावचा संघ आहे खांबिल चोरगे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळेल दाबे मोहन. रिपोर्टिंग करा. या शेवटच्या बॉल नंतर आपला टॉस केला जाईल. ओके, करेक्शन करूया. खांबिल चोरगे संघ विरुद्ध पाली संघ खेळ याची आपण नोंद घ्या. आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉस करूया. पाली चॅलेंजर खेळेल याची आपण नोंद घ्या. खांबिल चोरगे विरुद्ध, त्याच्यामुळे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. शेवटचा बॉल लॉंग ऑनला क्लिअर करत सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय. टार्गेट सेट केलं. शेवटच्या बॉलवरती धमाका केला मोठा. या बॉलवरती आलाय 6 धावेंचा टोला आणि बॅटिंग करताना बनवलेली आहे टीम हातलोडने. पंचेचाळीस धावा बनवलेल्या आहेत. आता 46 धावांची सेकंड इनिंग मध्ये गरज आहे. विजयासाठी आपण करूया टॉस. टॉस मध्ये पाली चॅलेंजर आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ JMCC खांबिल चोरगे. या टॉस साठी आपण दोन्ही टीमचा टॉस करूया. नाणेफेकीचा कौल केला जाईल. ज्या गावाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या गावचा संघ आहे JMCC खांबिल चोरगे आणि त्यांच्या विरुद्ध पाली चॅलेंजर अशी मॅच होईल. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल आपण करूया. मंगेश पवार टॅटू आर्टिस्ट, त्याचबरोबर नितीन भाऊ जाधव जे देवळीचे क्रिकेटर आहेत त्यांच्या शुभास आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल केला जाईल. या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. संजय पवार यांना विनंती करूया. या आपल्या शुभास आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल केला जाईल. पाली चॅलेंजर आणि त्यांच्या विरुद्ध खांबिल चोरगे अशी होणारी मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस आपण करूया.
मंगेश पवार, संजय पवार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. टीम पाली चॅलेंजर आपला कॅप्टन पाठवा. आपण टॉस करत आहोत. पाली चॅलेंजर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. टॉस आपण करूया. श्री जन्नी भवानी माता क्रिकेट क्लब खामिल चोरगे यांनी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि तोच संघ आता या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. या मॅचमध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे पाली चॅलेंजर. टॉस आपण करूया. कोण आवाज येणार? टॉसमध्ये काय मागायचं? तर एका बाजूला मातोश्री चषक, दुसऱ्या बाजूला ज्यांनी आयोजन केले ते गाव आहे खांबिल चोरगे. ओके, कोण मागणार? ओके, पाली चॅलेंजर मातोश्री चषक मागितलेला आहे आणि आता आलेला आहे JMCC खांबिल चोरगे. म्हणजे संघ सहभागी झाला त्याच नावाने टॉसचा कौल देखील तुमच्याच नावाने आलाय. काय घेताय? बॅटिंग घेतोय. बॅटिंग कराल. अरुणभाई कदम, आनंद कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आहे. काय तुमच्या भावना आहेत? टीम पाली चॅलेंजर तुम्हाला बॅटिंग घेतले त्याच्यामुळे तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल. पाली चॅलेंजर याची आपण नोंद घ्या. अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा सत्र क्रमांक 2 कडे वळूया आणि याचं धावतं वार्तांकन आपण कॉमेंट्री बॉक्स मधून थेट आवाज ऐकतोय जयेश भोसले सरांचा. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये घेऊन संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होतीये. निलेजी मर्डेकर सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. अगदी त्याच वेळेला तुषारजी जांभळे सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. शैलेजी जाधव सरांचा आवाज तुम्ही ऐकता आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि चर्चेचा विषय राहिली आहे स्पर्धा. मंगेशजी पवार सरांचंही आगमन झालेलं पाहायला मिळतं. टॅटू आर्टिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक उत्कृष्ट आयोजक देखील दोस्ती चषकाचे. चला मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. नितीन जाधव यांना देखील तुम्ही पाहताय. त्यांचे आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. देवळी संघ खेळतोय आणि कदाचित तुम्हाला इन अँड ऍक्शन मध्ये शैलेजी जाधवही पाहायला मिळू शकतील. फलकावरती या उत्तरार्धामध्ये किती बनणार या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. सेहेचाळीसचा पाठलाग 46चा पाठलाग इथे करणं अजूनही बाकी आणि त्यासाठी आघाडीचे फलंदाज अक्षय आणि त्याच्या साथीला तुषार येतो बॅटिंगसाठी. तुषारने मागील मॅच मध्ये सुरुवात दमदार करून दिली होती. तोही एक आक्रमक फलंदाज आहे. शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाईल यातही मात्र शंका नाही. पहिला बॉल मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती यश येतोय. पहिला चेंडू घेऊन यश मोरे. पहिला बॉल. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या धावेने इथून सुरुवात होते. एक्स्ट्राची रन स्कोर कार्ड वरती. पहिलाच बॉल जो आहे तो दिशाहीन टाकलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती एक युवा गोलंदाज यश मोरे आहे जो डावकुरे आताचा आहे, जो प्रभावशाली आहे, परंतु पहिलाच बॉल दिशाहीन हाताळलाय. आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अक्षय, दुसऱ्या बाजूला तुषार. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डावणी बॉल येतोय. अगदी साम्य पाहायला मिळत आहे पूर्वार्धाचं. विकेट आली आहे पहिल्याच बॉलवरती. या उत्तरार्धाच्या यश मोरेला सफलता आणि धक्का लागतोय. अक्षय आउट. यश मोरे यांनी आता काउंटर अटॅक केला, पलटवार केलेला आहे गोलंदाजी करताना. ज्या प्रकारचा बॉल टाकला आणि त्या बॉलला प्रत्युत्तर तुषार कदम चांगल्या प्रकारे देऊच शकले नाही. बॉल हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम येऊन क्षेत्ररक्षकाने अगदी चोख केलं. चांगला झेल त्यांनी पकडला आणि टीम कळमगावला धक्का क्रमांक पहिला लागला. 1 वरती 1. ओके, आपण करेक्शन करूया. अक्षय कदम आउटवर माघारी गेलेले आहेत. नवीन बॅटर येतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट आलेली आहे, परंतु ऋषी आणि ज्या रीतीने एका बाजूला सुजित मोरे यांची चर्चा चालू आहे. बॅटिंगसाठी मयूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोणताही सामना हलक्यात घ्यायचा नाही, कोणत्याही खेळाडूला हलक्यात घ्यायचं नाही, हा उद्देश असावा जणू काही या संघाचा. मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाजाला. पुढचा बॉल. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. हा नो बॉल.
नो बॉल, नो +1, एकंदरीत धाव मिळतील त्या 2. निश्चित ज्या प्रकारचा बॉल इथे हाताळण्यात आलेला आहे, हा नो बॉल आहे, त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वे साईडचा हा नो बॉल आणि इथे यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. यश मोरे यांना या गोष्टी टाळाव्या लागतील गोलंदाजी करताना. एक विकेट मिळवलेली आहे, परंतु हा बॉल नो आहे. सायकलला बॅटिंगमध्ये फलंदाज पुन्हा तयार. नो बॉल आलेला आहे. पुढचा बॉल. आणखीन एक तडाखा, चेंडू उंच आणि तितकासा लांब. बॅटवरती बॉल जसाला टक्करून साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. फ्री हिटच्या बॉलचा समाचार इथे घेतलाय मयूर यांनी. ऑन साईडला बॉल चांगल्या प्रकारे पिक केला आणि त्याला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. या डावाला आता केली खऱ्या अर्थानं सुरुवात. पहिला मोठा फटका धावसंख्येचा पाठलाग करताना JMCC कळमगाव या टीमसाठी ठोकलाय मयूरने षटकार. षटकार येतोय. लांब लचक फटका पाहायला मिळाला. खरं तर निलेश सर मेसेज दिला अपोनंट टीमला, थोडा धीर घ्या र, थोडा धीर घ्या र. आता हाय बारी आमची. सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. उसळी घेणारा बॉल बाहेरच्या दिशेने निघत होता. डीप मध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. सिंगल मिळाली. फेकी होईल. तदवर मात्र 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्यात. एक हास्याचे फवारे उमटले होते. पहा त्या खेळाडूचं मी कौतुक करेन. तो पडला परंतु बॉल त्याने फेकला होता. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 11-1. षटकातला आता पुढील बॉल क्रमांक 4 आहे. बॉलर यश मोरे पुन्हा तयार. लेफ्टामवर विकेट. ओ लाईन मिस करून बसले. यावेळेला चांगला बॉल थोडासा पुढे सोडला आणि तो आला तो डॉट. असं एकंदरीत कॅल्क्युलेशन करायचं झालं ना की या षटकातला हा तो बॉल होता जो सगळ्यात सुंदर टाकलाय. जो डॉट बॉल येतोय बॅटरला न उमगणारा आणि न समजणारा राहिलाय. स्ट्राईक रेंजला सध्याच्या घडीला मयूरला आपण पाहताय. षटकार त्याने ठोकलाय. आणखीन एक चेंडू उसळी घेणारा. हा बॉल जास्तीची उसळी घेतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळेल. डॉट बॉल आलेले. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढू लागले आहेत निलेश सर. इथून विकेट ही येत असताना मला मिळाली आणि तदनंतर डॉट बॉल. आता या षटकातला शेवटचा बॉल आहे. अक्कूट टप्प्याचा बॉल टाकला म्हणजे जी काही वैविध्यता आहे ती आता यश मोरेने अंमलामध्ये आणली. षटकातला शेवटचा बॉल बॅकफूट वरती गेले. पुन्हा लाईन मिस करून बसले. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलेला आहे. 45 धावांचा पाठलाग करताना धावा आलेत 11. आता 12 बॉल 35 धावांची या मॅच मध्ये आहे गरज. दहा धावा 11 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. येणारे 12 बॉल. अजूनही विजयासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 35 धावा. 12 चेंडू आणि 35 ची आवश्यकता आहे. 5 6 मारायचे आहेत. कदाचित टीमने हाच मेसेज दिलेला असावा. ते 5 षटकार कोण मारणार. गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगार द लेजंड सुजित मोरे गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. खेळाडू आहे ना त्याच्याकडे संपूर्ण आयुध आहेत. गोलंदाजी चांगली करतो. बॉल वळवण्याची क्षमता चांगली आहे. एक विकेट टेकर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. सुजित मोरेचं स्वॅग से केलंय स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि सुजित मोरे यांच्या पहिल्या बॉलचं स्वागत भव्य केलेलं आहे आणि तो बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. एक लॉफ्टेड फटका सीमारेषा चिरत गेलेला आहे. सरळ 6 धावेंसाठी तुषार कदम पहिल्यांदा स्ट्राईक वरती आले आणि त्यांनी आता आक्रमण केलंय. एक रौद्र रूप धारण केलंय. चांगला स्ट्रोक. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेईल जो दिशाहीन राहिलाय. या षटकामध्ये एक बॉल मध्ये 7 आलेले आहेत. सुजित मोरेवरती हल्ले चढवले. जणू काय मेसेज दिला आतिशबाजी शुरू आपने की थी खत्म हम करेंगे. धाव फलकावरती धावा बनलेल्या आहेत. एकंदरीत 18. अजूनही विजयासाठी
28ची आवश्यकता ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न होईल. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आले. ऋषी वेगाने आला होता क्षेत्ररक्षणासाठी, बॉल उचलण्यासाठी, परंतु ते पॉसिबल होऊ शकलेलं नाहीये. 2 धावा एकंदरीत कंप्लीट झाल्यात. धावफलकावरती 20 बनल्या. अजूनही 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणारे 10 बॉल आणि इथून विजयासाठी 26ची गरज. मॅच मध्ये रंगत वाढत चाललेली आहे, कारण दोन्ही संघांना मॅच मध्ये बरोबरी संधी आहे. खेळ अगदी बरोबरीचा सुरू आहे. एका टीमला धावा 20 मिळाला, एका टीमला एक विकेट मिळालेली आहे. आतापर्यंत 1.2 बॉलचा खेळ संपलेला आहे. म्हणजे या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ओके, एक शॉट आहे, त्याच्यामुळे एकच धाव या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डमध्ये आपण ऍड करूया, करेक्शन करूया. म्हणजे धावा धावफलकावरती येतील 19, म्हणजे 10 बॉल आणि इथून पुढे 27ची गरज आहे. बॅटिंग स्ट्रायकर एंडला फलंदाज तुषार कदम तयार, तर गोलंदाजी मार्गवरती सुजित मोरे. याही वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, खेचून मारला ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग सुरू आहे. अंगावरती येणारा बॉल त्याला पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, चांगल्या प्रकारे पिक केला आणि या बॉलवरती आता 6 धावा टिक केलेल्या आहेत. समीकरण बदललं. 9 बॉल 21 धावांची गरज. षटकार आलेला पाहायला मिळाला. 9 चेंडू आणि 21 धावा. सामना खुला केलाय. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. सुजितने जे काही कानमंत्र यश मोरेला दिले होते ते इथे तो स्वतः अंमलात आणू शकलेला नाहीये का, हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो. क्रिकेटच्या मैदानावरती अनेक वेळेला आपण म्हणतो ना की वेळ आणि खेळ, दिवस बदलायला जास्तीचा वेळ लागत नाही. दिवसही बदललेत, वेळही बदलला आणि आता खेळही. धावफलकावरती बनतायत ते एकंदरीत 25. अजूनही 21 धावसंख्येची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. 21 बनवायच्या. पुढचा बॉल सुजित. राऊंड विकेटने यावेळेला शरीर भेदक मारा, कमी गतीचा बॉल होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. अजून 21ची गरज. निश्चित हा जो बॉल आहे तो मनोबल वाढवणार आहे, आत्मविश्वास वाढवणार आहे, कारण या अगोदरचे काही बॉल महागडे होते, परंतु हा बॉल जो होता प्रभावशाली होता. षटकाचे शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. सुजित मोरे पुन्हा तयार. सुजित आई बॉल इथून लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागे चाललाय का बॉल पाहावं लागेल. सिंगल आली. स्ट्रायकर एंडकडे कोणतंही बॅकअप नसल्यामुळे 2 धावा अगदी इझिली कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या 27 येणारे बॉल राहिले ते 7 बॉल आणि 19ची आवश्यकता आहे. हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा आहे का, तो गोल्डन 6 पाहायला मिळेल का. अनेक वेळेला षटकार मारून सामना जिंकून देणाऱ्या फटक्याला आपण गोल्डन 6 म्हणतो, परंतु हा तो फटका राहू शकतो जर का यदा कदाचित या बॉलवरती आला तर मॅचमध्ये पकड मजबूत होईल. जो संघ या बॉलवरती खेळ चांगला करेल त्याची मॅचवरची पकड निश्चित मजबूत होईल. त्याच्यामुळे मोठा फटका आला तर बॅटिंग टीमला सामना सोपा होईल. डॉट बॉल आला किंवा विकेट आली तर बॉलिंग टीमची पकड या मॅचवरची मजबूत होईल. त्याच्यामुळे हा तो निर्णायक बॉल आहे ज्या बॉलवरती दोन्ही संघांचं बरंचसं काय अवलंबून आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती शिल्लक राहणार सांगून जाणारा बॉल प्रगतीपथावरती येतोय. 7 बॉल 19ची गरज. सायकर एंडला तुषार कदम, तर नॉन सायकर एंडला मयूर, तर गोलंदाजी मार्कवरती सुजित मोरे. तुषार कदमने आपले दमखम दाखवलेले आहेत. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळे या बॉलवरती मोठा नंबर येईल का. सर्वाधिक महत्वाचा बॉल हा अवांतर आलेला आहे. वाईट +1 एकंदरीत 2 आलेले आहेत. हे षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. ये दुःख काहे खतम नाही होता. वाईट बॉल. निश्चित हा जो बॉल होता त्याची आपण चर्चाच केली नव्हती की आणि अपेक्षित केली अशा प्रकारच्या बॉलची नव्हती पाठी राख्यांना, परंतु हा बॉल वाईड आलेला आहे. त्याच्यावरती प्लस आणखीन एक धाव आली आहे. समीकरण सोपं होतं. आता 7 बॉल 17ची गरज आहे आणि तो निर्णायक बॉल अजूनही बाकी आहे आणि तोच टाकण्यासाठी पुन्हा तयार. KSK मधील एक लेजंड खेळाडू अनुभव ज्यांच्या गाठीशी सुजित मोरे तयार. हा लोअर फुलटोज आहे. उंच चाललाय. लांबी किती पाहावी लागेल. चेंडू सीमारेषेच्या दिशेने काय उत्तमरित्या झेल टिपला ऋषीने. मोहाचा बळी पडलाय. संयमाचा बुरुज ढासाळला. शेवटच्या षटकामध्ये 3 बाहेर मारले जाऊ शकत होते, परंतु मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याच्या नादात तुषार आउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एलिव्हेशन जास्त राहिलं, लांबी फटक्यातली कमी पडली आणि सीमारेषेलगत काय वेल जज कॅच पकडलेला आहे.
शरीरावरती नियंत्रण आणलं, हाताच्या उंजळीमध्ये बॉल विसवला, डोळ्यांचा संयोग चांगल्या प्रकारे ठेवला आणि शेवटच्या क्षणी पकडलेला कॅच विकेटचं होतंय ते पतन. धक्का मोठा लागला. आता JMCC कळमगाव संघाला येणाऱ्या 6 बॉलमध्ये 17 धावांचा पाठलाग करायचा आणि हातलोट टीमला याच धावसंख्येचा आता बचाव करायचा आहे. 6 बॉल 17चा सामना. सहा बॉल आणि आता 17ची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकामध्ये तुषार 3 बाहेर मारण्याची क्षमता ठेवत होता. संयमाचा बुरुज त्याचा डासाला, मोठा फटका खेळायला गेला, तिथून तो बाद होत असताना मला मिळालाय. अलीकडे आपण धावत्या युगात आहोत, रीलच्या जमान्यामध्ये आहोत. सोशल नेटवर्किंग साईटवरती नेहमी चर्चा होते, कारण अलीकडे जो दिखता ना वही बिकता है. जो दिसेल ना तो जास्तीचा विकला जाईल किंवा तो चर्चेचा विषय राहील, हे अलीकडे पाहायला मिळालंय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. रोहितला आपण पाहत आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 17ची आवश्यकता. या धावा इथे बनवल्या जाणार की रोखल्या जाणार? क्रिकेटचा खेळ आहे, काय घडेल याचा नेम नाही. पुढचा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध, डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 5 चेंडू आणि आता विजयासाठी 17ची आवश्यकता. पहिला बॉल डॉट आलेला आहे, त्याच्यामुळे आता प्रेशर बॅटिंग टीमवरती आता ट्रान्सफर होतंय. ज्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल ती आक्रमकतेने करावी लागेल. मयूर पुन्हा तयार. हा चेंडू इथून मात्र शरीरभेदक मारा होता. बॅटची आतली कडा घेतली आहे. शरीरावरती चेंडू अधळला. 1 धाव मिळेल. 16 अजूनही बनवायच्या. 4 चेंडूमध्ये 16ची आवश्यकता आहे. मागील षटक खर्चिक आणि महागडं राहिलं जरूर, परंतु कमबॅक चांगलं झालं रोहितच्या माध्यमातून. अचूकता, भेदकता, कलात्मकता, सादरीकरण, नैपुण्यता, गोलंदाजीतली आयुध चांगली बाला मिळालेत. येणारे 4 बॉल आणि 16ची आवश्यकता आहे. क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅटर आउट. धक्का मोठा लागलेला आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना आणखीन एक फलंदाज कोसळलाय. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे मैत्री ग्रुप जावलीचे संस्थापक, खो खोचे राष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र राज्याचे खो खोचे कोच, जावली तालुक्यातील वखवडी गावचे प्रतापदत्त शेलार यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी सायकल मिळालेली आहे ना, अमरदत्त शेलार मैत्री ग्रुप जावलीचे संस्थापक आहेत, जावली तालुक्यातील वाघधरे गावचे, त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे स्वागत आहे. त्याचबरोबर हर्षा बागडे यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष स्वागत. तीन बॉल आणि आता मात्र 16ची आवश्यकता आहे. तुषार बॅटिंग करत होता त्यावेळेला एका क्षणाला असं वाटत होतं की धावा बनतील, मॅच मध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. परंतु तो बाद झाल्यानंतर केवळ हजेरी लावली आहे. फलंदाज आला तसाच गेलाय, KYC करू दिलं नाही आहे. 0 घेऊन आला आणि 0 घेऊन गेलाय. आता जो सामना सोपा वाटत होता तो आता अडचणीमध्ये आलेला आहे. बॅटिंग टीमसाठी समीकरण तेच राहिलं. बॉलची संख्या कमी राहिली. आता अवघ्या 2 बॉलमध्ये 16ची गरज आहे. म्हणजे जो संघ सर प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी असेल. एका क्षणाला असं वाटलं होतं की हा सामना JMCC कळमगावसाठी सोपा होईल, कारण जिथे शेवटच्या बॉलवरती विकेट गेली तिथून मात्र या टीमला सामन्यामध्ये येताच आलेलं नाहीये. त्याचमुळे काय हे अंतर वाढलं. आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केलात की शेवटच्या बॉलवरती जी विकेट गेली ना, तिथे सामन्याला कलाटणी मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मला मिळतोय जिथे योगेश औपचारिकता दिसते. पराभवाच्या गर्द छायामध्ये संघ आहे. 1 बॉल 16, 1 चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय क्षेत्ररक्षक सुजित मोरे त्या ठिकाणी तैनात. इथे मात्र सामना जिंकला जातोय आणि या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये सामना जिंकत सेमीफायनल हटलोट संघाने अगदी थाटात प्रवेश केलेला पाहायला मिळतोय. पुढच्या सामन्याचा टॉस झालेला आहे. एका बाजूला पाली चॅलेंजर्स आणि त्याच्या अगेन्स्ट JMCC खांबिल चोरगे.